बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राज ठाकरेंच्या भाषणासंदर्भातली। विधानसभेमधल्या दारुण पराभवानंतर राज ठाकरे पहिल्यांदा जाहीर व्यासपीठावरनं बोलल्यात। निवडणुकीतल्या पराभवाची सल व्यक्त करतानाच त्यांनी अनेक नव्या जुन्या घटनांवरती भाष्य केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपला तोफखाना सत्ताधाऱ्यांकडे वळवलाय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून ते भाजपनं वेळोवेळी बदललेल्या राजकीय भूमिकांबद्दल त्यांनी तोफ डागली। ईव्हीएम सह विधानसभेतल्या निकालाविषयी त्यांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोलही सुनावलेत। शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आले, 8 खासदार, त्यांचे 10 आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात। 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात। काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचाच विषय। आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला। मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी? माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत। हे बाकीच्यांसारखं नाहीये। 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू। आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत। लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये। तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही। लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं। आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या। काय लपून छपून भेटतात मला पण ते कळलेलं नाही, पण बाहेर ते चंद्रकांत पाटील बाहेर पडले माझ्या घरात। काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर मला आजपर्यंत कळलेलं नाही। त्यांना प्रश्न विचारला, पाटील साहेब 1 तासभर तुम्ही आतमध्ये होतात, काय चर्चा झाली? मला ह्याचा अर्थ नाही कळला। म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता काय, ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही। आणि आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संबोधित करताना राज ठाकरेंनी पहिल्यांदाच त्यांच्या मागे लागलेल्या ईडीच्या ससेमिऱ्याबद्दलही भाष्य केलं। 2019 साली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली होती। त्यानंतर राज ठाकरे यांनी भाजपची स्तुती सुरू केल्यानं अनेकांनी त्यांना पॉलिटिकल सेटलर सुद्धा म्हटलेलं। तेव्हा नेमकं काय झालं होतं याची कहाणी आज राज ठाकरेंनी सांगितली। ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली, मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस, काय आहे काय? आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला। मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी? माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत। 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू। आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत। विधानसभेतल्या पिछेहाटीनंतर राज ठाकरे पहिल्यांदा जाहीरपणे बोलले। निवडणुकीतल्या पराभवाची सल व्यक्त करतानाच त्यांनी अनेक नव्या जुन्या घटनांबद्दलही भाष्य केलं। त्यांच्या भाषणात सर्वाधिक हायलाइटेड मुद्दा होता तो 2019 साली झालेल्या ईडी चौकशीचा। ईडीची नोटीस कशी आली, प्रकरण काय होतं, राज ठाकरे या चौकशीला सामोरं कसं गेले याबद्दल त्यांनी पहिल्यांदाच खुलासा केलाय। ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली, मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस, काय आहे काय? मग आम्ही जेव्हा बघितलं त्यात विषय होता कोहिनूरचा। म्हटलं आपला काय संबंध याच्याशी आता? मग मला तिकडे बोलवते माणसं मलाशी काय बोलवते हेच मला समजेना। की त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे आले पण तुम्ही त्यांचे पैसे काय, मला काय कळत नव्हतं। म्हटलं काय झालं? बरं, जे पैसे आले त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरला, टॅक्स भरून तो गेला। सगळ्यांनीच टॅक्स भरला आणि तो गेला। ती जी कंपनी होती त्याच्यामध्ये टॅक्स भरला, त्या कंपनीने तिकडे टॅक्स भरला।
त्यातनं आम्ही बाहेर पडलो. 2019 साली राज ठाकरेंना कोहिनूर प्रकरणी ईडीची नोटीस आली आणि राजकीय वातावरण ढवळून गेलं. अनेकांनी या पाठीमागे राजकीय षडयंत्राचा संशय व्यक्त केला. याबद्दल आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी ईडी चौकशीची इनसाइड स्टोरीज सांगितली. तो बोलला, तुमच्यातला एक जो पार्टनर आहे, तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत, त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही, तो पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले. म्हटलं मग आता काय करायचं? म्हणजे आता परत टॅक्स भरायला लागेल. आम्ही परत टॅक्स भरून टाकला. जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला. कोण जाईल झंझटीत? विषय संपला. आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला. मला काय देणं घेणं त्या गोष्टींची? माझ्या डोक्यावरची तलवारी घेऊन नाही मी फिरत. राज ठाकरेंच्या मागे ईडीचा ससेमिरा लागण्याचं प्रकरण नेमकं काय होतं तेही पाहूया. 2005 साली शिवसेना भवनासमोरची कोहिनूर मिलची जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांच्या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर या 2 कंपन्यांनी संयुक्तपणे खरेदी केली. उन्मेष जोशी यांच्यासोबत आयलँड एफएसनं कोहिनूर मिलची जागा खरेदी करण्यासाठी 860 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. कालांतरानं आयलँड एफएसनं यातली काही गुंतवणूक काढून घेतली आणि शेअर्सही विकले. आयलँड एफएसनं आपले शेअर्स विकल्यानंतर राज ठाकरेंच्या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं सुद्धा 2008 साली आपल्या शेअर्सची विक्री केली. राज यांनी शेअर्स विकल्यावरती आयलँड एफएसनं पुन्हा या प्रकल्पात गुंतवणूक केली. या सगळ्या व्यवहारात आयलँड एफएस कंपनीचं नुकसान झाल्याचा संशय ईडीला होता. त्यामुळे राज यांची गुंतवणूक, त्यांनी केलेली शेअर्सची विक्री आणि आयलँड एफएसनं पुन्हा केलेली गुंतवणूक हा सगळा प्रकार ईडीच्या रडारवरती आला. आपल्या ईडी प्रकरणाविषयी बोलताना राज ठाकरेंनी भाजपलाही टोला लगावलाय. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांनाच भाजपनं सत्तेसाठी सोबत घेतल्याचा टोला त्यांनी लगावला. राज यांचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे होता. 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू. आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत. आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं. राज्यात महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या. युती असो किंवा आघाडी, राज्यातला प्रत्येक पक्ष पालिकेसाठी स्वबळाच्या प्रयत्नात आहे. याच पार्श्वभूमीवर 2019 सालच्या ईडी चौकशीचा विषय राज यांनी पुन्हा उकरून का काढला असावा याचा प्रत्येक जण आपापल्या परीनं अंदाज व्यक्त करतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि राज ठाकरेंनी आज विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा हवाला देत ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित केली आणि यावरनं सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार सुद्धा केलाय. अर्धवट माहितीवरती राज ठाकरेंचं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न असल्याची टीका भाजपचे नेते आशिष शेलार करतायत. तर अमोल मिटकरींनी सुद्धा राज ठाकरेंना टोला हाणलाय. नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत तो अर्ध आणि अर्धवट माहितीच्या आधारावर आहे. तडजोड आणि तडजोडीचं राजकारण, बदल आणि राजकीय बदलाच्या भूमिका याबद्दलचं नरेटिव्ह सेट करताना राज ठाकरेजी आपण जे सांगू पाहताय त्याचं उत्तर सरळ एकच आहे. भारतीय जनता पक्षाने तडजोडीचं राजकारण कधीच केलं नाही. मात्र आपल्या सुपुत्रांचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर त्यांनी भाष्य करावं आणि त्याकरता अजितदादांसारखं पहाटे 5 वाजतापासून मला असं वाटतं त्यांनी कामाला लागलं पाहिजे. त्याच्याशिवाय अजितदादा नावाचा विकास पुरुष त्यांना कळू शकणार नाही. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल राज ठाकरेंनी उपस्थित केलेली शंका याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र बोलणं टाळलंय. राज ठाकरेंनी म्हटलेला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर माझा विश्वास नाही. राज ठाकरेंवर महाराष्ट्रात बोलू.